Good morning. Hi everyone. आजच्या या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत अर्थव्यवस्था भारत आणि ब्राझील यामध्ये प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायातील विविध क्षेत्रांचं योगदान. सुरुवात आपण प्राथमिक व्यवसायापासून करूया. मागच्या भागामध्ये आपण भारतातील ब्राझीलमधील शेती, मासेमारी, खाणकाम आणि या संदर्भाची माहिती घेतलेली आहे. आणि या भागामध्ये आपल्याला भारतातील शेती, मासेमारी, खाणकाम आणि या तत्सम सर्व उद्योगांचा अभ्यास करायचा आहे. मित्रहो, तुम्हाला माहीतच असेल की भारत हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. त्याचं कारण असं आहे की भारतात ब्राझीलच्या तुलनेनं स्थूल अंतर्देशीय उत्पादनात शेतीचं योगदान सर्वात जास्त राहिलेलं आहे. शिवाय भारतामध्ये शेती व्यवसायात गुंतलेलं मनुष्यबळ सुद्धा जास्त आहे. भारतात शेती हा प्राचीन काळापासून चालत आलेला व्यवसाय आहे. कारण एकूण तुम्ही भारतातील शेतीचं स्वरूप जर बघितलं तर भारताकडे जेवढं भूक्षेत्र आहे त्या भूक्षेत्राच्या 60% भूभागावर लागवड केली जाते, म्हणजे तो भाग शेतीखाली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे या देशामध्ये असलेली विस्तीर्ण अशी सुपीक अशा गाळाची मैदानं, या ठिकाणी असलेली अतिशय सुपीक अशा प्रकारची मृदा आणि त्यासोबतच या सर्वांसाठी अनुकूल असलेलं हवामान आणि दीर्घकाळ चालणारे हे हवामानाचं सत्र आणि हवामानामध्ये असलेली वैविध्यता यामुळं विविध प्रकारची पिकं या देशामध्ये घेता येतात. आणि म्हणून भारतामध्ये अगदी प्राचीन काळापासून शेती हा व्यवसाय अतिशय प्रामुख्यानं केला जातो. भारतातील शेतीचं स्वरूप जर बघितलं तर प्रामुख्यानं भारतामधली शेती ही निर्वाह प्रकारची शेती आहे. निर्वाह प्रकारची शेतीचा अर्थ आहे की ज्या शेतीचं उत्पादन हे फक्त आपलं जीवनमान चालवण्या इतपत असतंय त्याला आपण निर्वाह प्रकारची शेती असं म्हणतो. भारतामध्ये शेती उत्पादन कमी असल्यामुळं फक्त आपलं उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्याचं उत्पादन पुरेसं असतं आणि भारतात भात, गहू, ज्वारी, बाजरी, मका ही प्रमुख खाद्यान्न पिकं घेतली जातात. त्यासोबतच चहा, ऊस, कॉफी, कापूस, रबर, ताग ही नगदी पिकं सुद्धा घेतली जातात. भारतामध्ये विविध प्रकारची फळे, मसाल्याचे पदार्थ, भाजीपाला पिकवला जातो आणि अशा प्रकारचे भारतातील शेती ही अतिशय वैविध्यपूर्ण शेती असल्याचं आपल्याला या स्पष्टीकरणावरून दिसून येईल. त्यानंतर दुसरा प्राथमिक व्यवसाय म्हणून शेतीनंतर आपल्याला मासेमारीकडे वळावं लागेल. भारताच्या अर्थव्यवस्थेत मासेमारी व्यवसाय याची भूमिका सुद्धा अतिशय महत्त्वाची राहिलेली आहे. कारण भारताला समुद्रकिनारा लाभलेला आहे, त्यामुळं या देशात खाऱ्या पाण्यातील मासेमारी चालते आणि तसेच भारतात भरपूर नद्या, सरोवर, जलाशय आहेत, त्यामुळे गोड्या पाण्यातील मासेमारी सुद्धा भारतात मोठ्या प्रमाणात चालते. शिवाय मासे हा भारतीयांच्या जीवनातील आणि आहारातील एक प्रमुख घटक आहे. अनेक लोकांना मासेमारी व्यवसायातून रोजगार मिळतो. एवढंच नाही, आहारामध्ये माशांचा समावेश असल्यामुळं भारतातील लोकांचा जो पोषण स्तर आहे, आहाराचा दर्जा सुधारण्यासाठी सुद्धा मदत होते आणि परकीय चलन मिळवण्याकरिता मत्स्य व्यवसायाचा उपयोग केला जातो. कारण भारतामध्ये पकडलेले मासे हे अनेक देशांना निर्यात केले जातात आणि त्यातून भारताला चांगल्या प्रकारचं परकीय चलन उपलब्ध होतं. केरळ, पश्चिम बंगाल, ओडिसा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांना किनारपट्टी लाभलेली आहे आणि या किनारपट्टीत राहणाऱ्या अनेक लोकांच्या आहारात मासे हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. भारताला एकूण सुमारे 7,500 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे.
आणि या किनाऱ्यालगत सर्वत्र मासेमारी हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनापैकी सागरी मासेमारी म्हणजे समुद्रातून केली जाणाऱ्या मासेमारीचा वाटा जवळपास 40% एवढा आहे. त्यामध्ये वशी, बांगडा, बोंबील, सुरमई, पॉपलेट, झिंगे या सगळ्या जलचर प्राण्यांचा समावेश होतो, जे अरबी समुद्रामध्ये म्हणजे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आढळतात. त्यासोबतच भारताच्या पूर्व किनारपट्टीवर म्हणजेच बंगालच्या उपसागरामध्ये शेवंडे, लबीचकई, रावस हे सगळे जलचर प्राणी आढळतात. यासोबतच भारतामध्ये गोड्या पाण्यातील मासेमारी सुद्धा केली जाते. गोड्या पाण्यातील मासेमारी म्हणजे नद्या, सरोवर, कालवे, जलाशय, तलाव यांच्यामध्ये केली जाणारी जी मासेमारी आहे त्याला गोड्या पाण्यातील मासेमारी असं म्हणतात. आणि या गोड्या पाण्यातील मासेमारीमध्ये कटला, रोहू, चोपडा इत्यादी गोड्या पाण्यातील मासे आढळतात आणि देशाच्या एकूण मत्स्य व्यवसायांपैकी सुमारे 60% वार्षिक उत्पादन गोड्या पाण्यातील मासेमारीतून मिळते. अशा प्रकारे आपल्याला मासेमारी व्यवसायाबद्दल माहिती घेता येईल. शोधा पाहू. भारतातील मत्स्य व्यवसायाची, मत्स्य शेती आपण ज्याला म्हणतो, त्याची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून घ्यायची आहे. त्यानंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा प्राथमिक व्यवसाय जो भारतामध्ये प्रामुख्याने चालवला जातो तो म्हणजे खाणकाम व्यवसाय. आणि भारतातील तुम्ही जर बघितला तर प्रामुख्याने छोटा नागपूरचा पठार जो खनिज संपत्तीने अतिशय संपन्न प्रदेश म्हणून ओळखला जातो. याला खनिजांचं भांडार असंही म्हणतात, कारण या ठिकाणी खाणकाम व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात चालतो. साधारणतः पूर्व महाराष्ट्र, छत्तीसगडमधील कोरबा भागामध्ये कोळशाच्या खाणी आहेत. आसाममध्ये दिग्बोई, महाराष्ट्राजवळ अरबी समुद्रातील मुंबई हाय नावाचं ठिकाण, गुजरातमध्ये कलोल, कोयाली या ठिकाणी खलीज तेलाच्या विहिरीसुद्धा आढळतात. बंगालच्या उपसागरात गोदावरी नदीच्या मुखापाशी खनिज तेलाचे साठे सापडलेले आहेत. राजस्थानमध्ये संगमरवरी दगड, आंध्र प्रदेशमधला कडाप्पा नावाचा दगड यांच्या खाणीसुद्धा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. आणि अशा प्रकारे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात खाणकाम व्यवसायसुद्धा चालवल्या जातो. तुमच्या स्क्रीनवर जो ग्राफ दिसत आहे दॅट इज अ डिवायडेड सर्कल, आपण त्याला म्हणतो विभाजित वर्तुळ आहे. आणि या विभाजित वर्तुळामध्ये ब्राझील व भारत या दोन देशातील स्थूल अंतर्देशीय उत्पादनातील प्राथमिक, द्वितीयक व तृतीयक व्यवसायांचा वाटा आणि त्यासोबतच त्या देशातील लोकसंख्येची, त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची टक्केवारीसुद्धा दिलेली आहे. यावरून आपल्याला लक्षात येतं की ब्राझील आणि भारत या दोन देशांमध्ये प्राथमिक व्यवसायात काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण आणि त्या तुलनेमध्ये द्वितीयक व तृतीयक व्यवसायात काम करणाऱ्या लोकांचं प्रमाण किती आहे हे आपणास लक्षात येईल. यानंतर आपण उद्योगधंद्यांकडे वळूया. ब्राझील आणि भारत. ब्राझीलमध्ये प्रामुख्यानं वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग चालवले जातात. त्यामध्ये पोलाद आहे, वाहन जोडणी आहे, खनिज तेल प्रक्रिया आहे, रासायनिक उत्पादन, सिमेंट निर्मिती या सगळ्या उद्योगांचा समावेश होतो. शिवाय तंत्रज्ञानावर आधारित उद्योग म्हणजे ज्या उद्योगांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर होतो ते आणि पारंपरिक उद्योग अशा दोन्ही प्रकारचे उद्योग या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये साखर, सुती, कापड, रेशीम, लोकर उद्योग आणि खाद्य प्रक्रिया या सगळ्या उद्योगांचा चांगला विकास झाल्याचा आपल्याला दिसून येईल. मोठ्या उद्योगांचं केंद्रीकरण दक्षिण व आग्नेय भागामध्ये झालेलं आहे. ईशान्य आणि पश्चिमेकडील प्रदेश कमी विकसित आहेत आणि या प्रदेशात गुंतवणूक करण्यास सरकार प्रोत्साहित करत आहे. अशा प्रकारे थोडक्यात आपल्याला ब्राझीलमधील उद्योगांचं स्वरूप सांगता येतं. खाली आकृती दिलेली आहे. विभाजित वर्तुळांच्या आधारे आपण भारत आणि ब्राझील या दोन्ही देशातील स्थूल अंतर्देशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांचं योगदान, द्वितीयक व्यवसाय म्हणजेच उद्योग, कारण उद्योगांनाच आपण द्वितीयक व्यवसाय असं म्हणतो. तुमच्या स्क्रीनवर काही लोगो दिसत आहेत आणि हे सगळे बोधचिन्ह वेगवेगळ्या उद्योगांचे सिम्बॉल्स आहेत, म्हणजे बोधचिन्ह आहेत. ॲन एक्झाम्पल, पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे ONGC, त्याला आपण
ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन असं म्हणतो. दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड, म्हणजे याला आपण RINL असं म्हणतो. याच्यामध्ये त्या तिसऱ्या चित्रामध्ये आरे हे दूध कंपनीचा लोगो आहे. चौथ्या चित्रामध्ये तुम्हाला भारतीय रेल म्हणजे इंडियन रेल्वेचं चित्तरंजन या ठिकाणी असलेलं जे इंजिन निर्मितीचा कारखाना आहे त्याचं ते लोगो आहे. त्याला आपण लोकोमोटिव्ह वर्क असं म्हणतो. त्याच्यानंतर खालच्या बाजूला तुम्हाला महाराष्ट्र ॲग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे महाराष्ट्रातील शेतीवर आधारित उद्योगांचा विकास करणारं महामंडळ, त्याचं ते बोधचिन्ह आहे. त्यानंतर खादी आणि ग्राम उद्योगाचं बोधचिन्ह, केंद्रीय रेशीम बोर्ड आणि RCF अशा प्रकारच्या उद्योगांचे सिम्बॉल्स आपल्याला पाहायला मिळतात. आता या सगळ्या सिम्बॉलकडे बघत असताना आपल्याला काही प्रश्नांची उत्तरंसुद्धा शोधायची आहेत. हे सिम्बॉल बघत असताना त्यावरून आपल्याला त्यांचा उद्योग कळतो आणि त्या उद्योगाला कोणत्या प्रकारचा कच्चा माल वापरला जातो आणि त्यानुसार आपल्याला त्या उद्योगांचं कसं वर्गीकरण करता येतं याचाही अभ्यास या माध्यमातून आपल्याला इथं करणं आवश्यक आहे. उद्योगाचं क्लासिफिकेशन करत असताना आपण कोणत्या प्रकारचा कच्चा माल वापरला जातो यावरून ते क्लासिफिकेशन करणं आवश्यक असतं. कच्चा माल इन सेन्स आपण त्याला या ठिकाणी रॉ मटेरियल म्हणूया. उदाहरणार्थ कापड उद्योग असेल तर कापूस हा शेतीतील कच्चा माल त्यासाठी वापरला जातो. त्यानंतर ऊस म्हणजे साखर उद्योग असेल तर ऊस हा शेतीतील कच्चा माल वापरला जातो. आणि भारतातील वेगवेगळ्या भागामध्ये निर्माण होणाऱ्या कच्चा मालाची उपलब्धता त्यावरून आपल्याला लक्षात येतं. भारतामध्ये विविध प्रकारचे उद्योग आहेत. शेतीवर आधारित उद्योग आहेत, त्यासोबत खनिजांवर आधारित उद्योग आहेत आणि त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या विविध अभियांत्रिकी उद्योग आहेत. या सगळ्या उद्योगांमध्ये लागणारा कच्चा माल, ऊर्जा, आर्थिक साधनं या सगळ्यांमुळं भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये उद्योगाचं वितरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि हे वितरण असमान पद्धतीनं झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे की मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगलोर सारखे शहरं ज्या ठिकाणी आपल्याला मोठ्या मोठ्या उद्योगांचं, मल्टीनॅशनल कंपन्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रीकरण झाल्याचं पाहायला मिळेल आणि त्या तुलनेमध्ये इतर भागांचं आपण जर तुलना केली तर त्या भागाचा तेवढा म्हणावा तेवढा विकास झाल्याचं आपल्याला दिसून येत नाही. आणि झारखंड, ओडिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये धातू खनिजांचे साठे आहेत आणि धातू खनिजांचे साठे असल्यामुळं या ठिकाणी धातू निर्मितीचे उद्योग मोठ्या प्रमाणात वसवल्या गेलेले आहेत. बहुतांश लोह आणि पोलाद उद्योग या भागामध्ये केंद्रित झालेला आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले कोळशाचे साठे, लोह खनिजाचे साठे या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर दामोदर महानदी या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प आहेत, औष्णिक विद्युत केंद्र आहेत. यामुळं मोठ्या प्रमाणात आणि स्वस्त दरामध्ये वीज पुरवठा या प्रदेशातील उद्योगांना केला जातो. त्यासोबत राजस्थानमध्ये तांबे, शिसे, जस्त, कर्नाटकमध्ये लोह पोलाद, मॅग्नीज, ॲल्युमिनियम आणि तमिळनाडूमध्ये ॲल्युमिनियमचे धातू उद्योग विकसित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. हे सर्व उद्योग हे खनिजावर आधारित उद्योग असल्याचं आपल्याला दिसून येईल. आता दुसऱ्या प्रकारचा जो उद्योग समूह आहे तो आहे शेतीवर आधारित उद्योग. शेतीवर आधारित उद्योगांमध्ये प्रामुख्यानं कापूस, ताग, साखर या उद्योगांचं केंद्रीकरण आणि कच्च्या मालाच्या प्रदेशात आपल्याला दिसून येतं. कारण हा सगळा आता काही उद्योग हे कच्च्या मालाच्या क्षेत्रात विकसित होणारे असतात तर काही उद्योग हे पक्क्या मालाच्या क्षेत्रामध्ये विकसित होणारे असतात. उदाहरणार्थ महाराष्ट्र, उत्तर प्रदेश या ठिकाणी असलेला साखर उद्योग, पश्चिम बंगाल या ठिकाणी असणारा ताग उद्योग, हे सगळे अशा प्रकारचे उद्योग आहेत. विविध राज्यांच्या वनप्रदेशांजवळ कागद, प्लायवूड, आगपेट्या, राळ, लाख, लाकडी वस्तूंची निर्मिती, वनोत्पादनावर आधारित उद्योग सुद्धा केंद्रित झालेले आहेत. ज्या उद्योगांमध्ये वनांमधील उत्पादनांचा वापर केला जातो त्यांना आपण वनोत्पादनावर आधारित उद्योग असं म्हणतो. तर कोकण, केरळच्या किनारी प्रदेशामध्ये काथ्या, फळ प्रक्रिया, मासे प्रक्रिया इत्यादी उद्योगांचं सुद्धा केंद्रीकरण झाल्याचं आपल्याला दिसून येईल. शिवाय कोयाली, दिग्बोई, नुनमती, बोईनगाई गाव हे
तेल शुद्धीकरण करणारे केंद्र सुद्धा, खनिज तेलाचं शुद्धीकरण करणारे केंद्र सुद्धा या प्रदेशात आहेत. शिवाय मथुरा, बरौनी हे तेल शुद्धीकरण केंद्र किनाऱ्यापासून अंतर्गत भागामध्ये आहेत आणि ती उत्पादन क्षेत्रापासून दूर आहेत. सिमेंट उद्योगाचं वितरण सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि ते सिमेंट उद्योगासाठी लागणारा जो कच्चा माल आहे, तो कच्चा माल ज्या भागामध्ये उपलब्ध असतो त्या भागामध्ये सिमेंट उद्योगांचं विकास झाल्याचं आपल्याला दिसून येईल. गुजरात, राजस्थान, तमिळनाडू या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मिठाचे उत्पादन होते. यांत्रिक आणि विद्युत वाहन, खते, असंख्य ग्राहकोपयोगी उत्पादनं, ज्या उद्योगांचे कच्च्या मालावर अवलंबित्व कमी असते, असे उद्योग देशाच्या अनेक भागामध्ये विखुरलेले असतात आणि जे उद्योग कच्च्या मालावर आधारित असतात ते उद्योग कच्च्या मालाच्या उत्पादन क्षेत्राजवळ असतात. प्रामुख्यानं मोठ्या शहरामधून ज्या उद्योगांचं केंद्रीकरण झालेलं असतं ते बाजारपेठावर आधारित उद्योग असतात, त्यामुळं ते मोठ्या प्रमाणात मोठ्या शहरांमधूनच विकसित झाल्याचं आपल्याला दिसून येईल. थोडे आठवूया. या ठिकाणी काही प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. व्यापार हा तृतीयक व्यवसायामध्ये येतो. आता प्राथमिक, द्वितीयक व्यवसाय पाहिल्यानंतर आपण तृतीयक व्यवसायाकडे वळणार आहोत. व्यापार, आयात, निर्यात हे सगळं तृतीयक व्यवसायांमध्ये समाविष्ट केलं जातं. तुम्हाला माहीत आहे की आपण आपल्या देशामध्ये ज्या वस्तू उत्पादित केल्या जातात त्या वस्तू इतर देशांना पाठवतो आणि ज्या वस्तूंचं उत्पादन आपल्या देशामध्ये शक्य नसतं किंवा जे घेता येत नाही किंवा ज्या वस्तूंचं उत्पादन होत नाही त्या वस्तू आपण इतर देशातून आयात करत असतो आणि अशा प्रकारच्या आयात आणि निर्यात प्रक्रियेला व्यापार असं म्हणतात. मग एखादी वस्तू जर आपण बाहेरच्या देशातून मागवलं तर त्याला आयात व्यापार असं म्हणायचं आणि एखादी वस्तू जर आपण बाहेरच्या देशात पाठवत असाल तर त्याला आपण निर्यात व्यापार असं म्हणतो. भारताच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर भारताच्या व्यापारांच्या बाबतीत काही प्रश्न इथं दिलेले आहेत. अगोदर आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करूया आणि मग त्यानंतर आपण इतर प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया. पहिला प्रश्न आहे, व्यापार संतुलन म्हणजे काय? तर एखाद्या देशाचा एकूण केलेला आयात आणि त्या देशामध्ये झालेली एकूण केलेली निर्यात या दोघांचं मूल्य जर सारखं असेल तर त्याला आपण व्यापार संतुलन असं म्हणू शकतो. व्यापार संतुलन म्हणजे काय? एखाद्या देशाचं निर्यात वस्तूंचं मूल्य आणि त्या तुलनेमध्ये होणाऱ्या एकूण आयात वस्तूंचं मूल्य जर सारखं असेल तर तो संतुलित व्यापार आहे. या आधारावर व्यापाराचे 3 प्रकार पाडले जातात. एक, संतुलित व्यापार म्हणजे जिथं आयात आणि निर्यात मूल्य सारखं असतं. एक, अनुकूल व्यापार ज्यामध्ये एखाद्या देशाचं निर्यात मूल्य हे त्या देशात होणाऱ्या वस्तूंच्या आयात मूल्यांपेक्षा जास्त असते. आणि त्यानंतर तिसरा प्रकार आहे प्रतिकूल व्यापार. यामध्ये एखाद्या देशातील आयात मूल्य हे त्या देशातून होणाऱ्या वस्तूंच्या निर्यात मूल्यांपेक्षा जास्त असते, त्याला आपण प्रतिकूल व्यापार असं म्हणतो. प्रत्येक वर्षात कोणत्या देशाची आयात ही निर्यातपेक्षा जास्त आहे हे आपल्याला पुढच्या टेबलचा अभ्यास करून सांगता येईल. ब्राझील आणि भारत यांच्या संदर्भात या ठिकाणी एक टेबल पुढे दिलेला आहे, तो नंतर आपण अभ्यास करणार आहोत. जरा डोके चालवा. राजस्थानला समुद्रकिनारा नसूनही त्याचं मिठाचं उत्पादन कसं काय होतं? तर मीठ हे ज्या पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण जास्त असतं त्या भागामध्ये मिठाचं उत्पादन केलं जातं. राजस्थानमध्ये तापमान एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, प्रचंड असतं की आपण पाहिलंय की राजस्थानमधील गंगापूर सारख्या ठिकाणी उन्हाळ्यातलं तापमान हे 50 डिग्रीच्या जवळपास जातं. त्यामुळं त्या ठिकाणी असलेला जो बाष्पीभवनाचा वेग आहे तो वेग प्रचंड असतो आणि बाष्पीभवन जास्त असल्यामुळं त्या भागामध्ये क्षारांचं ॲक्युम्युलेशन जास्त झालेलं असतं आणि म्हणून त्या ठिकाणी मीठ निर्माण केलं जातं. हा एक ग्राफ दिलेला आहे जो ब्राझीलच्या व्यापाराच्या संदर्भात आहे आणि या ठिकाणी ब्राझीलचा व्यापार जर आपण पाहिलं तर प्रामुख्यानं
लोहखनिज, कॉफी, कोको, संत्री, साखर ह्या सगळ्या वस्तू ब्राझीलमधून निर्यात केल्या जातात आणि त्यासोबत यंत्रसामुग्री असेल, रासायनिक उत्पादनं असतील किंवा गहू वगैरे हे सगळं आयात केलं जातं. ब्राझीलचा व्यापार जर बघितलात तर प्रामुख्यानं अनेक देशांशी चालणारा तो व्यापार आहे. त्यामध्ये जर्मनी, अमेरिका म्हणजे USA, कॅनडा, इटली, अर्जेंटिना, सौदी अरेबिया, भारत या ब्राझीलच्या प्रमुख व्यापारी भागीदारांचा समावेश त्यात आहे. ब्राझीलच्या स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यापाराचा वाटा 25% आहे. आता या ग्राफचं जर तुम्ही बारकाईनं निरीक्षण केलात तर तुम्हाला असं दिसून येईल की 2010 मध्ये ब्राझीलचं व्यापारातील एकूण टक्केवारी जर बघितली तर ती साधारण 22% आहे आणि त्याच वर्षी भारताचा व्यापार आणि व्यापाराचं एकूण राष्ट्रीय उत्पादनातला वाटा जर बघितला तर तो जवळपास 50% आहे. यावरून आपल्याला लक्षात येईल आणि 2016 मध्ये जी शेवटची आकडेवारी दिलेली आहे त्यावेळेस भारताचं एकूण वाटा हा 40%, तर ब्राझीलचा वाटा हा फक्त 22.5% असल्याचं आपल्याला दिसून येईल. हा टेबल जो आयात आणि निर्यात व्यापार संतुलनाच्या संदर्भात दिलेला आहे याचं बारकाईनं जर निरीक्षण केलात तर तुम्हाला असं दिसून येईल की 2009-10 ते 2012-13 पर्यंत भारतातून होणाऱ्या एकूण निर्यातीत वस्तू आणि भारतात येणाऱ्या एकूण आयातीत वस्तू यांचं मूल्य जर आपण पाहिलं तर ते नेहमीच भारतामध्ये निर्यातीपेक्षा आयात मूल्य जास्त राहिलेलं आहे. ब्राझीलच्या बाबतीत मात्र ते उलट आहे. ब्राझीलचं आयात कमी आहे आणि निर्यात जास्त आहे, म्हणून त्यांचा जो व्यापार आहे तो अनुकूल आहे आणि भारताचा जो व्यापार आहे तो प्रतिकूल आहे. प्रतिकूल यासाठी कारण भारताची निर्यात ही नेहमीच आयातीपेक्षा कमी राहिलेली आहे. त्यामुळं भारताचा जो आंतरराष्ट्रीय व्यापार आहे तो प्रतिकूल असल्याचं आपल्याला या टेबलवरून सांगता येतं. यानंतर भारताच्या बाबतीत जर बोलायचं ठरवलं तर भारतामध्ये प्रामुख्यानं चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, कातडीच्या वस्तू, लोहखनिज, कापूस, आंबे ह्या सगळ्या वस्तूंची निर्यात केली जाते. तर पेट्रोलियम, यंत्रसामुग्री, मोती, मौल्यवान खडे, सोने, चांदी, कागद, औषधं ह्या सगळ्या वस्तूंची आयात केली जाते. भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार हा युनायटेड किंगडम, UK, USA, जर्मनी, जपान, चीन, रशिया हे भारताचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत. अलीकडं भारतानं एक आंतरराष्ट्रीय व्यापारी गट ज्यामध्ये समावेश घेतलेला आहे आणि हा गट स्थापन झालेला आहे 2009 मध्ये. तुमच्या स्क्रीनवर जे सिम्बॉल दिसतोय BRICS, ब्रिक्स, ही संघटना 2009 मध्ये स्थापन झाली आणि भारत हा त्याचा महत्त्वाचा एक घटक आहे. ब्रिक्स हे लघुरूप आहे. त्याचं दीर्घरूप जर सांगायचं म्हणलं तर त्याचं लॉंग फॉर्म ब्राझील, रशिया, इंडिया, चायना अँड साऊथ आफ्रिका या 5 राष्ट्रांचा समावेश या गटामध्ये असल्यामुळं यांच्या राष्ट्रांच्या नावाच्या इनिशियल वर्डवरून आपण त्यांना ब्रिक्स हे नाव दिल्याचं दिसून येईल. या गटाचा उद्देश आहे राष्ट्रांमधला जो आंतरराष्ट्रीय व्यापार आहे तो अनुकूल बनवणे आणि व्यापारांमध्ये जेवढ्या काही अडचणी आहेत किंवा ज्या काही ड्रॉबॅक्स आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करणे हा या ब्रिक्स संघटनेचा उद्देश आहे. या गटामध्ये साधारणतः उत्तर अमेरिका आणि युरोप या खंडातील देश नाही आहेत आणि या गटामध्ये भारत हा आशिया खंडातला आहे, चीन आशिया खंडातला आहे, दक्षिण आफ्रिका आफ्रिका खंडातला आहे, रशिया युरोप खंडातला आहे, त्यानंतर ब्राझील हा दक्षिण अमेरिकेतला आहे. अशा प्रकारे विविध खंडातील राष्ट्र याच्यामध्ये समाविष्ट असल्याचं आपल्याला दिसून येईल. भारतातील कंपन्यांनी ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे आणि भारतातील कंपन्यांनी ब्राझीलमधील
माहिती तंत्रज्ञान, औषधोत्पादन, ऊर्जा, शेती, व्यवसाय, खाणकाम, अभियांत्रिकी, वाहन क्षेत्र अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे आणि ब्राझीलची भारतात केली जाणारी गुंतवणूक त्या मानाने अतिशय कमी आहे. ब्राझीलमधील कंपन्यांनी भारतात वाहन, माहिती व तंत्रज्ञान, खाणकाम, ऊर्जा, पादत्राणे, जैव इंधन या वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक केल्याचं आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी एक ग्राफ तुम्हाला दिलेला आहे. या ग्राफमध्ये जी रेड लाईन आहे ती भारताला ब्राझीलकडून झालेली आयात दाखवणारी आहे, तर ब्ल्यू लाईन ही भारताची ब्राझीलला झालेली निर्यात आहे. याचं जर बारकाईनं तुम्ही निरीक्षण केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की भारतानं ब्राझीलकडून आयात केलेलं मूल्य हे ब्राझीलला निर्यात केलेल्या मूल्यापेक्षा 2009 आणि 2012 मध्ये अधिक असल्याचं आपल्याला दिसून येईल. शिवाय 2012 आणि 2015 मध्ये भारताचे ब्राझीलशी झालेला व्यापार संतुलन सर्वात अनुकूल असल्याचं आपल्याला दिसून येईल. आणि 2013 साली जर तुम्ही निरीक्षण केलात तर ब्राझीलकडून होणारी आयात ही साधारण 3100 दशलक्ष US डॉलर आहे, तर केली जाणारी निर्यात ही 6200 दशलक्ष US डॉलर एवढी आहे. या दोघांमधलं डिफरन्स जर बघितलं तर ते प्रचंड आहे आणि त्यातून आपल्याला ब्राझील आणि भारताच्या एकूण आयात आणि निर्यातीच्या संदर्भातचं मूल्य सांगता येतं. या ठिकाणी तुमच्यासाठी प्रश्न दिलेला आहे. माहीत आहे का तुम्हाला, गेल्या 150 वर्षापासून ब्राझीलमध्ये कॉफीचं उत्पादन घेतलं जातं आणि म्हणूनच आपण याला जगाचा कॉफी पॉट असं संबोधलेलं आहे. कॉफी ही मुळामध्ये इथिओपियातली एक वनस्पती आहे, मूळ वनस्पती. आणि जेव्हा दक्षिण आफ्रिका म्हणजे दक्षिण अमेरिका खंडामध्ये युरोपियन लोकांचं आगमन झालं त्यामध्ये फ्रेंच वसाहतवाद्यांनी साधारणतः 18व्या शतकाच्या सुरुवातीला ब्राझीलमधील पारा नावाच्या राज्यात आपली वसाहत निर्माण केलेली होती आणि त्या ठिकाणी त्यांनी कॉफीची लागवड करायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे कॉफीची लागवड केलेले जे मळे आहेत त्यांना ब्राझीलमध्ये फजेंडास असं म्हटलं जातं. माहीत आहे का तुम्हाला, कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत कर हा एक महत्त्वाचा भाग असतो, कारण या करारूपानं गोळा झालेला पैसाच सरकार लोकांच्या जनकल्याणासाठी किंवा हितासाठी वापरत असते आणि देशात सर्वत्र विविध वस्तू आणि सेवा यावर एकच कर असावा यासाठी भारतानं विक्री व मूल्यवर्धित करांऐवजी वस्तू व सेवा कर, ज्याला आपण गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स इन शॉर्ट GST असं म्हणतो, त्याचा अवलंब 2017 पासून केलेला आहे. आणि ब्राझीलनं ही कर प्रणाली 1984 पासूनच स्वीकारलेली आहे. आपण आत्ता 2017 मध्ये स्वीकारलं तर ब्राझीलमध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स म्हणजे GST नावाचा जो कर प्रकार आहे तो 1984 पासून चालू आहे. आणि भारताप्रमाणेच ब्राझीलमध्ये सुद्धा ही कर प्रणाली बहुस्तरीय आहे, म्हणजे वेगवेगळ्या मल्टी लेयर पद्धतीनं हे कर लावले जातात. आणि अशा प्रकारे या भागामध्ये आपण भारत व ब्राझील या दोन देशांतील प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायांचा आणि त्या सगळ्या व्यवसायांचा त्या त्या देशाच्या अर्थव्यवस्थेत असलेलं योगदान आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन या संदर्भात अभ्यास केलेला आहे. धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग. अशा प्रकारे आपण या पाठामध्ये अर्थव्यवस्था म्हणजे काय, अर्थव्यवस्थेचे प्रकार, भारत व ब्राझील या अर्थव्यवस्थेत असणाऱ्या विविध क्षेत्रांचं योगदान आणि त्या योगदानाचा एकूण देशांच्या विकासामध्ये असलेलं वाटा आणि त्या देशांचा आयात व निर्यात व्यापार या सर्वांचा अभ्यास केलेला आहे. थँक यू व्हेरी मच.